हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी उठा ब्रश केला आणि तशी बघ असं झोपलेला होता. म्हटलं तशी झोपताय तोपर्यंत मी ब्रश वगैरे करून घेऊ. मग मी बाहेर आली. ब्रश करता करता पप्पा पण झोपले ते अजून. मम्मीची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आज नळ येणार होते त्यामुळे मी जल्दी उठली. नाही तर मी 7 वाजता उठते. तसं तर टायमिंग नसतो, तसं केव्हा आपण उठवतो मला. आणि आज थोडं जल्दीच उठलो आम्ही, कारण आम्हाला आमच्या घराची साफसफाई करायची होती. तर आता नळ आले होते, मग मी धुणं धुवायला बसली. धुणं वगैरे धुतलं. त्यानंतर तशू पण उठला होता, लगेच तशूकडे गेली. मम्मी कपडे धुवत होती ना, कशाला रडतो तू असं? कपडे तर तू दिले असते ना मला पटापट. नाही तर आमच्या ध्रुवला झाली सर्दी, त्यामुळे ध्रुवचं नाक चुनू करते, म्हणून तो असा आवाज काढतोय. कोणी सांगितलं होतं पेप्सी खायला? कोणी सांगितलं होतं पाण्यात खेळायला? कोणी सांगितलं होतं कुल्फी खायला? खेळशील का पाण्यात? नाही बोल, मिक्स लावायला लावतोय. विक्स लावून देऊ का? आण मी लावून देते. मस्त येस. रामपायला मोबाईल घे तू. काय जेवण पाहिजे? आम्ही सकाळी उठताच कामाला लागलो, कारण नळ आले होते म्हणून आम्ही सकाळी सगळे भांडे वगैरे काढले. तशू नको ना बेटा त्याची. बाहेर ठेवून येतो, पकड बाहेर ठेवून जाय. होय घेऊन जाय, घेऊन जाय, एकच घेऊन जाय. ध्रुव दोघी पप्पा आहे हाय, मदत करतोय तो आमची. अच्छा ठेव माहिती ते. ध्रुव तू पण ठेव, पड पड. तर आता फायनली आम्ही भांडे घासायला बसलो. मी घासून देत होती आणि दीदी तिकडे धुवत होती. तर बघा खूप खराब झाले होते भांडे, कारण खूप दिवसानंतर आम्ही साफसफाईला काढले होते सगळं. इनको इसके सिवा कुछ काम नहीं है. इनको इसके सिवा ऐसे भी कुछ काम नहीं है. आमचे बाकीचे भांडे घासले गेले होते. मग त्यानंतर मम्मी म्हणे आता भांडे पुसून टाक म्हणे, कारण आम्हाला भांडे लावायचे होते. मग मला मदत करतोय का तू? लाजवतोय तो, लाजवतोय. कॅमेरा ऑन काय का लगेच तोंड फिरा. आले दे का संधी कॅमेरा. मामा व्हिडिओ काढतोय तुझा. बाय बाय करून दे मग मामाला. बाय बाय. अरे बाय. ओय तशू. बाय गाईज. कर ना बाय बाय. आणि इथे तशूची आणि तुषारची खूप मस्ती चालू होती. आता मम्मी आणि मी करतोय रॅक साफ, कारण इतका खराब झाला होता ना. खूप घासून तर माझे हात दुखायला लागले होते. एवढे हात दुखत होते तरी मम्मीने आणि मी झटपट पटापट सगळं काही साफ केलं. पाणी टाकला ना. नको ना ध्रुव, फटके देऊ का? ध्रुव इकडे बघ. बादली में उभा राहिला ना, पडी जाई. वाव आता द्या तसं. उठा चाल ना. तर आता बघा भांडे धुतले गेले आमचे. बाकीचा पसारा तर अजून बाकीचे.
मम्मीने मस्त लावून दिले, बाकीचे लावायचे बाकी खालचे. कागद लावायचं बाकी अजून अर्धा इकडे. आम्हाला इकडे पण कागद लावायचं आहे. हे पण सगळे भांडे बाकी अजून. फक्त इकडचे धुतले आम्ही 2 रॅक. अजून सगळा पसारा तसा पडलेला आहे बघा. बघा पसारा 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 पसारा. दीदीला एवढं पण नॉलेज नाही आहे की मी व्हिडिओ बनवते तरी मध्ये मध्ये पायल पायल करते. आता बाकीचं काम तर झालं पण भांडे बाकी होतं. मी इकडे घर पुसते आणि तिकडे तशी भांडे रचतोय. आमच्या घरातलं 75% काम फक्त तशूनी केलंय आज. हो ना तशू? आणि ध्रुवला लागली होती खूप जोराची भूक, तर तो आमच्याकडनं जेवणाला मागत होता. मग त्याला जेवणाला दिला आम्ही. तर हे रॅकचे भांडे उतरवून परत ठेवते, कारण हा कागद आम्ही जो आणला होता भिंतीला लावण्यासाठी तो अपूर्ण होता आणि जो ऑर्डर केलेला होता तो आलेला नव्हता. आणि नेमकं सगळे भांडे रचून झाले आणि मग कागद आला. त्यामुळे मम्मीने सांगितलं की हे सगळे भांडे परत उतरवा आणि तो अपूर्ण राहिलेला कागद परत लावा आणि मग परत ते भांडे तिथे रॅकमध्ये लावा. डबल कुटाणा. मम्मी धर ना. आज भी नाही पुराना तरी करा नाही. मेन टाइमला कॅमेरा बंद होता. क्रिएटिव्हिटी करायला काय ते, पण तू ना मन सारखं काही नाही ना. हा रॅक ध्रुवने अंगावर पाडून घेतला होता, पण तेव्हा कॅमेरा बंद होता. मी या शीटवर पाय ठेवून अशी सटकून चालली होती. मम्मी खिचडी. इथे आमचं कागद लावणं चालू होतं, तर दीदी पण 2-3 वेळा पडली कागदवर सटकून. आणि मी पण पडणारच होती, पण मम्मीने पकडून घेतलं मला. आणि नेमकं तेव्हाच कॅमेरा बंद होता आमचा. तर आता आपला कागद तर लावला गेला आहे. मग मम्मी आणि मी भांडी लावत होते. आता मस्त असे भांडे आम्ही सेट केले. तर आम्ही करतोय डबल कुटाणा. वटाणा कुटाणा कुटाणा. बस महेंद्र बाहुबली. गोडे काय कोणतं भांडं कुठे लावून कोणतं कुठे लावून माझं तर डोकंच बंद पडलं होतं डायरेक्ट. पण तरी तसंच आम्ही सगळे भांडे लावले. सगळे भांडे लावून किती छान दिसतंय. इकडे पण आम्हाला अजून लावायचंय, पण इकडे अजून कागद आमचे आलेले नाहीये. आम्हाला इकडे पण लावायचंय. आता ते आम्ही नंतर करू, कारण आज आम्ही खूप दमलोय. तिथे मी माझं डोकं चालवणार, काही ना काही तर करणारच. पहिलं ना मम्मी आटे ना काहीतरी आपले पॅक करणं पडे. हवा नको आले बा, कारण हवा जरी ना मग तो कागद असा ढिलावत चालेल का. तडे तू नवीन बनवले जो इटाराची सिमेंट खोसना पडेगा. सिमेंट लायसन तडून सिमेंट ये असा गोळ्याला इथलं नाही, फक्त आठ हे असं इथं आणि आठ असा खिंडास घालायची ना. तर मेरे को अभी चाय रखनी है गलोई. चहा साखर, हे आहे दूध, हे आहे अद्रक. तोड ना घालते मोबाईल.
सगळ्या दुधात ठेवून देऊ का मग कपडे गेला पण आज एक घास खाल्लेला नाही गावाला. पण मला आठवणच नाही राहिलं आणि काही ना काही देणार ना मी जेवणले बसतो असं म्हणत होते. 2 3 एक तर ध्रुल जोका देना पड़े, एक तर तशुल जोका देना पड़े. बस अब इसमें जाएगी चाय पत्ती. इसको चाय पत्ती डाल के पीने में मजा आता है. लोकेने सा दूध ना पिता दूध ना सा कर ज्यादा चाय पत्ती बोलनी थी मेरे को पर ज्यादा बोला ही नहीं मैंने. बुद्धि भ्रष्ट हो गई है गाइस. 3 काम दिन कर मिलेगी करके. ना 4 ज्या मुलींना चहा बनवता येत नाही त्यांनी बघून घ्या अशी साखर मोजायची तर असते. अद्रक किसायचं कुठे आहे गं? माईच्या घरी. किसायचं तर नाही सापडलं तर मी ते खोकून घेतलं गाईस. मेरे को अदरक ज्यादा पसंद है चाय में. काही नाही ना. त्याला लगी जाता मग बसत बावळट. चहा प्यायला नंतर. काय करतोय तू आता? तर मला बनवायची आहे खारी पोळी चहा सोबत खायला. मला भाजी पोळी खाऊ वाटत नाही आज. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडस नमक. नमक कोणत्या डब्यात आहे? 3 आणि आपल्याला मस्त अशी पोळी यायची. मी बनतो. आपल्याला आता तव्यावर पोळी टाकायची. त्याच्यावर आपल्याला थोडस नमक टाकायचे. हे थोडस नमक थोडे जास्त पडून घ्या. काही नाही आपण दुसरी साईडला पण तू ना ब्लॉग ना चक्कर मॅम मी डावा तो जेवण करा ना. चलता है बेबी इतना उतना जो चलता है. तेल संपलं है रे बेबी. तेलाची पिशी कुठे टाकली मम्माने? या मग सगळ्यांनी चहा आणि पोळी खायला. खूप छान लागते. टुरू लव टुरू. चहा वगैरे पिल्यानंतर मी घराला झाडू वगैरे मारलं. तशू आणि ध्रुव बाबासोबत फिरायला जात आहे. त्याने मला बाय केलं नाही. तू काळी दिसते. बाय कर पहिले. बाय. अरे बाय. आपल्याला आता टमाटर कापायचे आणि एक बटाटा. कारण आम्हाला आज भूक लागली आहे. आम्ही सकाळपासून जेवण नाही केलं कारण घराचे भांडे धुण्यात त्याच्यात आम्हाला आठवण नाही राहिली जेवणाची. तर आम्ही आता खिचडी करतोय गरम गरम खाण्यासाठी. मस्त छान छान खिचडी. Why she is crying, guys? You know, because of this. This is लसूण. इथे पायलने तांदूळ घेतले साफ करायला खिचडीमध्ये टाकण्यासाठी. और इधर खा रहा है ये. काय खातोय रे तू? ग्रेप्स. आम्हाला अजून बोलता नाही येत गाईस त्यामुळे आम्ही ओ म्हणतो ओ. बस एवढंच येतं आम्हाला. पप्पांना खिचडी आवडत नाही म्हणून पप्पांसाठी भाकरी आणि मसाल्याची भाजी केली होती. आमची खिचडी झाली इथे रेडी. या मग सगळ्यांनी जेवणाला. मस्त छान खिचडी बनवली मी. हॅलो गाईस. सर आमचं जेवण वगैरे आता झालं आहे. दीदी पाणी पिते आहे. आज आम्ही खूप थकी जायला आणि आमले आज जल्दी झोपानं शे कारण आम्ही दिवसभर गैर काम करेल शे. आज तशूले पण झोप लागी नाही. तशू कसा लुई राहणार देखा. बघा कशी मस्ती येते तशूला या टायमाला. चला मग बाय बाय. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. यासाठी मग पाहिजे होतं का तुला?
दिवसभर मस्ती करून आमचे डॉन कसे झोपले बघा. सेम झोप नाही त्यांचा. एका साईडला तोंड करून झोपलेत दोघं.